तर ना आपण कधी विचार केला होता का की जनावरांपासून मिळणाऱ्या शेणापासून गॅस तयार होऊ शकतो? तर तुम्ही इथं बघू शकता, इथं बसवलेला आहे बायोगॅसचा प्लॅन्ट आणि याच्यात ना शेण काढून टाकायचं आणि इकडून याच्यामध्ये जातं, याच्यात प्रक्रिया होते, मिथेन गॅस तयार होतो आणि पलीकडे आपल्याला शेण पण मिळतं योग्य प्रकारचं खात आणि इथून ही पाईपलाईन जाते थेट आपल्या घरामध्ये. तर ना ही आहे त्या बायोगॅसची पाईपलाईन, ठीक आहे, ती आपल्या शेगडीला कनेक्ट झाली आणि इथून चालू करायचा. हे बघा आवाज, गॅस चालू झाला सिंपल. आणि याला ना लायटरनी जाळ लागत नाही, याला असं काडी पेटी लागते त्यावेळेस जाळ लागतो. तर ना हे बघा इतकी स्पीड आहे आणि दोन्ही गॅस पण तेवढ्या स्पीडने चालतात, ठीक आहे. हे कमी जास्त पण होतं आहे, त्याच्यात काही विषय नाही. आणि स्वयंपाक पण एका दिवसाला 10 माणसाचा स्वयंपाक इझिली होऊ शकतो याच्यावर. पहिलं लोकांना वाटायचं की आपल्याला हा गॅस नका, काय गरज आहे LPG गॅस आणू आपण. पण ना आता LPG गॅसचा जसा तुटवडा निर्माण झाला आहे ना, तसं या गॅसची बुकिंग वाढत चालली आणि सगळेजण बसून घेत आहेत. आणि फायद्याचं पण आहे ना, आपल्याला खात पण मिळतो आणि पैसे द्यायची पण गरज नाही. 13,000 काय एका वर्षात फिटून जातील, पण 10-15 वर्षाची गरज भागून जाईल आपली.